नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे आपल्याला अगदी थोडक्यात सांगते. आज दिवसभर चर्चेत राहिलेले आहेत ते राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे. 1995 सालचं एक प्रकरण माणिकराव कोकाटेंना भोवलेलं आहे. अटक वॉरंट जारी झालेला आहे, पण अटक वॉरंट जारी झाल्यावरती माणिकराव कोकाटे थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाले. आता मोठा पेच आहे. त्यांच्या मंत्रिपदाचं काय होणार, आमदारकीचं काय होणार, त्यांचा राजीनामा घेतला जाणार का, त्यांना अटक कधी होणार, या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्याला संध्याकाळी 7 वाजता बघायचे आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि सरकारमधलेच ते तिसरे मंत्री आहेत धनंजय मुंडे, संजय शिरसाट यांच्यानंतरचे, की जे वादात अडकलेले आहेत. सरकारची कशी अडचण झाली आहे तेही पाहायचं आहे. महानगरपालिकेच्या बातम्यांचा विचार केला तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीत काडीमोड झालाय हे स्पष्ट झालंय. संजय राऊतांनी तशी घोषणा केली आहे. आता हे पाहायचं आहे की ठाकरे बंधू तर एकत्र आहेत, पण शरद पवार हे ठाकरे बंधूंसोबत जाणार की त्यांचा जुना मित्र काँग्रेससोबत हातमिळवणी करणार. पुढची अपडेट अशी आहे ती म्हणजे नवाब मलिक हे नकोसे आहेत भाजपला, पण नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या निवडणुकांचं प्रमुख केलंय मुंबईमध्ये. पण एक प्रकारे सना मलिक ज्या नवाब मलिकांच्या कन्या आहेत त्यांनी धमकीवजा इशारा भाजपला दिलाय. तो इशारा नेमका काय आहे हेही पाहायचंय. सोबतच राज्यातल्या इतरही बातम्या थोड्याच वेळात भेटूयात न्यूजरूममधनं.